नाव पहिल्यांदा ऐकतोय मी. आता तुम्हीच पत्रकारांनी सर्वांनी त्यांना एवढी प्रसिद्धी देऊन त्यांच्या बातम्या आम्हीच कालपासून ऐकायला लागलोय, त्याच्यामुळे आता मला फार त्यांच्याबद्दल माहिती नाव घ्यायला काय मी अत्यंत आदरपूर्वक प्रभूजी अशा नावाने त्यांचा उल्लेख केला. आम्हाला प्रभू राम माहिती आहे. प्रभाकर बांगर, प्रभूजी माहित नाही. प्रभाकर बांगर म्हणजे यांच्या शैलीमध्ये प्रभू म्हणल्यास तिने आदर दिला, पण प्रभाकर बांगर आहे कारण की त्यांच्या बाईट मध्ये देवदत्त निकम यांना ते आरितुर्यात बोलतात. ही लाची बाईट आमची सुद्धा बी का त्यांच्या विरोधात त्यांनी सन्मानाने बोलले तर आम्ही सन्मानाने बोलणार, जसा बोलत तसंच आम्ही बी बोलणार. आमचं तुम्हाला याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत एक संदेश वाणीसाहेब पोहोचवायचा आहे की तुम्ही जरी किती संस्कृती सोडून अनादर एखाद्या विषयी केला, एखाद्यावर चिखलफेक केली, एखाद्याची कितीही व्यक्तिगत बदनामी केली, असभ्य भाषेत तुम्ही निकम साहेबांच्या विषयी उल्लेख केला, कोण कोणाच्या पुढचं कोण कोणाच्या पुढचं, तर निकम साहेबांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही आमची संस्कृती तुम्हाला या निमित्तानं दाखवतोय, असा संदेश आपल्या माध्यमातून मला त्यांना त्या ठिकाणी द्यायचा. बँकेचं एक स्टेटमेंट केलं का तुम्ही देवदत्त निकम यांच्याकडून पैसे घेतले, काय ते बँकेचं स्टेटमेंट बोलले बा, बरोबर. नेमकं त्याचा अर्थ काय? आणि दुसरं एक दोंडीभाऊ शेठ भोर यांच्याकडून काय पेमेंट घेतलं, म्हणजे नेमकं तो विश्लेषण काय आहे नेमकं? चेक किती रुपयाचा होता आणि किती पैसे घेतले स्पष्ट सांगा. माझं म्हणणं असं आहे की प्रभाकर गोपाळ बांगर यांना देवदत्तजी निकम यांच्या बँक खात्यामधून पीडीसीसी बँकेमधून 20 फेब्रुवारी 2024 काही रक्कम अदा केली. किती ती रक्कम, माझं म्हणणं असं आहे, मी सुरुवातीलाच क्लिअर केलं की आपण पत्रकार बांधवांनी हा प्रश्न त्यांना विचारावा. त्यांनी जर नाही सांगितलं तर मी निश्चितपणानं टाइमपास करताय का? कशासाठी सॉरी हे बघा, तुम्ही स्टेटमेंट दाखवा ना. स्टेटमेंट आजारी होते का ते? काय कसं आहे आता आपण पैसे कशासाठी दिले होते? हे पैसे हे त्यांना प्रभाकर बांगर यांना निकम साहेबांच्याकडून दिले, ते त्यांनी आता कशासाठी घेतले, काय घेतले याची खोलवर माहिती मला नाही, परंतु हे पैसे त्यांच्या खात्यातून त्यांना गेले हे त्याचं बँक स्टेटमेंट. जमीन खरेदी विक्रीचा जो विषय आहे तो विचारला. 5.5 एकर जमीन त्यांनी घेतली, बरोबर, आणि ती विकली. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे निवडणुकीमध्ये किती नाही म्हटलं तर थोडाफार खर्च त्या ठिकाणी होत असतो. दुसरी एक गोष्ट की जमीन वेगवेगळ्या बाजूला त्यांची होती, एक खट्ट 5.5 एकर जमीन त्यांना आपल्या बांधाच्या शेजारी मिळाली, त्यांनी बाकीच्या शेजारच्या जमिनी ते विकल्या आणि वन स्ट्रोक आपल्या बांधाच्या शेजारी असणारी ती जमीन त्यांनी खरेदी केली आणि निवडणुकीमध्ये खर्च त्या ठिकाणी झाला असेल हे आपण आता सगळेजण समजू शकतो. स्टेटमेंट प्रमाणे 20,000 रुपये रक्कम याच्यामधून गेलेली आहे. तारीख 20 फेब्रुवारी 2024. काय कारण असतं गाडी घेतली अहो व्यक्तिगत माणसाची काय अडचणी असतील. तुम्ही जे त्यांना पैसे दिले ते कुठल्या कारणाने दिले माहित नाही, व्यक्तिगत काय अडचण असेल ते पैसे तुम्हाला परत रिफंड पाहिजे. इश्यू काय करता? त्याचा इश्यू याच्याकरता करतो की ज्या माणसानं आपल्याला मदत केली, ज्या माणसानं आपल्यावर काही ना काही प्रमाणात उपकार केले, त्याचा जर आपण व्यक्तिगत चारित्र्य हाणून करत असू तर त्याला उत्तर दिलं पाहिजे आणि ते आम्हाला काढावं लागेल ना. आम्ही अगोदर नाही काढलं कधी हे विषय. मागं कांद्या चाकणला देखील त्यांनी तिथं आकांड तांडव केलं, आम्ही त्याच्यावर बोललो नाही, परंतु आता तुम्ही जर फार व्यक्तिगत पातळीवर जाऊन चिखलफेक करत असाल तर तुमचं देखील सगळं आम्हाला त्या ठिकाणी काढलं पाहिजे ना. या इथून आपण हे अजून काही आहे शिल्लक? खूप काही गोष्टी आता आपण टप्प्याटप्प्याने त्यांची कधी मदत मिळाली का? माझ्या माहितीला मागच्या लोकसभेला त्यांनी असाही दावा केला होता आपण असताना, मी त्यांच्या प्रचाराला फिरलो, युतीचा धर्म म्हणून त्यांनी प्रचार केलेला आहे. शेतकरी संघटनेची कसली युती केलेली तेव्हा त्यांनी देवदत्त निकम यांना त्यांनी मदत केली होती ना, प्रचारात मदत केलेली. त्यांनी केलेल्या मदतीबद्दल काय दोन शब्द? त्यांनी मदत प्रचार केलेला आहे, त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. विधानसभेला मदत केली ना त्यांनी, धन्यवाद ना. आम्ही त्यांच्यावर आरोप करीतच नाही. आता हा कलगीतुरा किती दिवस चालणार? आता बघा, प्रभाकर बांगर यांच्याविषयी घेतलेली ही पहिली आणि शेवटची पत्रकार परिषद आहे, कारण त्यांच्यावरती सातत्यानं बोलावं इतके ते काही महत्वपूर्ण नेते नाहीत आमच्या दृष्टीने. एक माझा प्रश्न आहे सर, त्याच्यामुळं यापुढे त्यांच्याविषयी ही आपली शेवटची पत्रकार परिषद असेल. ते इथून पुढे काही बोलले, कोणावरही बोलले तर त्याला आम्ही किंवा आमच्या पक्षातील कुठलाही पदाधिकारी त्याला उत्तर देण्यास बांधील नाही किंवा आम्ही ते देणार देखील नाही. कुठेतरी हा दूध भेसळ प्रकरण हा प्रश्न कुठेतरी डायव्हर्ट केला जातोय का, काय सांगाल? 100% मी माझं मगाशी मत मांडत असताना तेच तुम्हाला सांगितलं की देवदत्तजी निकम हे सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी लढत असताना दूध भेसळीचा जो मुद्दा त्यांनी उचलून दिला त्याचा जो पाठपुरावा ते करतायत, त्याचा जो फॉलोअप ते घेत आहेत, हे कदाचित समोरच्यांच्या पोटात दुखायला लागलंय की त्यांचं म्हणणं असं की वारंवार पत्रकार परिषद घेतात. काय येऊ नये त्यांनी शेतकऱ्यांच्या विषयी काय लढू नये? मग तुम्हाला त्या लोकांवर ज्यांनी भेसळ केली त्यांच्यावर तुम्हाला पांघरून घालायचंय का? असा त्याचा अर्थ आहे का? वारंवार दूध भेसळीविषयी पत्रकार परिषदा घेतात
आणि तुम्हाला जर त्या एक लेख एकच लेख कंप्लीट मी 1-2 मिनिटं संपवतो. तर मग ते जर वारंवार पत्रकार परिषदा घेतात, याचं जर तुमच्या पोटात पत्रकार साहेब दुखत असेल तर तुम्हाला दूध भेसळ करणाऱ्यांच्यावर पांघरून घालायचं का, हा आमचा खरा प्रश्न आहे. पत्रकारांच्या पोटात बरं, दुखत दुसरा नाही. एक विषय असा आहे जो कॉमन प्रश्न नेहमी पत्रकार बांधव विचारतात की देवदत्त निकम हे वारंवार पत्रकार परिषदा घेऊन किंवा लोकांचं विरोधकांचं म्हणणं आहे की तालुक्याची बदनामी होते. अरे बाबा, आता एफडीआयचे आयुक्त तुकाराम मुंडे साहेबांनी धाडी टाकल्या, मग तुकाराम मुंडे साहेब या बदनामीला जबाबदार आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? हा देखील आमचा तुम्हाला प्रश्न आहे. एफडीए कारवाई तुकाराम करते. मुंडेंवरती तुमचा विश्वास नाही का सर? आमचा विश्वास आहे, पण तुमचा एक मागाशी प्रश्न होता, आंबेगाव तालुक्यात बदनामी होते, कशा पद्धतीने बदनामी होते याचं तुम्ही जरा उत्तर सांगा बरं. का बदनामी होती? तुम्ही कोणत्या चेहऱ्याने बघता त्या बदनामीकडे? काय झाले, तालुक्यामध्ये फक्त आरोपी असंच दाखवलं जातंय. कर्जत या ठिकाणचा देखील एक आरोपी अजून फरार आहे, तुमच्या पक्षाचे नेते रोहित पवार. महाराष्ट्रामध्ये कारवाई झाली. कोणीच बोललं जातं नाही, आंबेगाव तालुका कोणत्या पद्धतीनं बदनाम होतो याचं तुम्ही मला बदनामी कशी होती आंबेगाव तालुक्याची ती क्लिअर सांगा, मी त्याला उत्तर देतो. नाही, तुम्ही म्हणताय आंबेगाव तालुका बदनाम होतो आणि तो विरोधकांचा बी हाच प्रश्न आहे, आंबेगाव तालुका बदनाम का होतो? कारण की मेन सूत्रधार FIR बनली ही आंबेगाव तालुक्याच्या पोलीस स्टेशनला ही बनली, म्हणून हे महाराष्ट्रात, राज्यात, देशात ही आंबेगाव तालुक्याचं नाव गेलं आणि मेन सूत्रधार आंबेगाव तालुक्यातले 5 आहे. त्याच्यामुळं आंबेगाव तालुक्याचं नाव येतंय. आंबेगाव तालुक्यातील जनतेने आणि कोणतं दुधावाला म्हणला का आमची बदनामी होती, आमचं दूध नाही घेते, वारंवार बोललं जात. खरा मूळ प्रश्न दुधाचा आहे. कोणत्या शेतकऱ्याची बाईट घेतली आपण? कोणता शेतकरी तुम्हाला म्हणला, आपला पत्रकार बांधवांना म्हणला का माझं दूध घेती नाही? कारण की शेतकऱ्यांचे, दूध उत्पादकांचं कोणतंच काही प्रश्न नाही, त्यांना आनंदाचे दिवस आले. 2017-18 साली 20-25 रुपयाचं दूध आणि त्याच प्रमाणात पाणी विकलं जात होतं 20 रुपयाने. त्या शेतकऱ्याला पहाटे 4 वाजल्यापासून उठून शेण काढायला लागतं, चारा घालायला लागतं, त्याला धारा काढायला लागतात. मास्टायटिस झालं, गँग्राय सारखे आजार झाले, त्याची गाय जागेवर बसती. ही सुद्धा पत्रकार बांधवांना माझी विनंती